चला, गुड मॉर्निंग सगळ्यांना. ऑनलाईन आवाज येतोय का? हॅलो. हॅलो हॅलो. चला, ऑनलाईन आवाज येतो का सांगा एकदा. कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का. हा, येतोय ना? ठीक आहे. ओके. चलो, परत आता आज PYQ, पण त्याचा आज परत अँगल वेगळा. काल जे बघितलं, घरी जाऊन परत काही काम केलं त्याच्यावर, सिलेबस बघितला. ठीक आहे. ऑनलाईन आणि हे सगळं का गरजेचं आहे तुम्हाला कालचा अनुभव सांगतो. काल आन्सर की आली ग्रुप सी ची फर्स्ट आन्सर की 2 इकॉनॉमिक्सचे क्वेश्चन काय केलंय, चुकीचे उत्तर दिले. त्याचा टाकलंय मी टेलिग्रामला, बघा डिटेल व्हिडिओ टाकलेला अनालिसिस करून. तर मग अशा गोष्टीला तयार आहेत का तुम्ही? कधी कधी तुमची चूक नसती, तुमचा अभ्यास बरोबर सगळे आयोगाने उत्तर चुकीचे दिलंय, किंवा तिथं प्रश्नात ऑप्शन मध्ये काहीतरी घोळ घातलेला असतो आणि ते वाचण्यात आपल्याला तसं येतं की त्याचे 2 अर्थ निघतात. म्हणजे काय समजून काय घ्यायचं नेमकं. मुळात असे प्रश्नच काढायला नको पाहिजे, पण काढतात ते. मग ह्याच्यामुळे समजा तुमचा आता एक क्वेश्चन गेला, चुकला आयोगाच्या चुकीमुळे, तुमचं नाही, आणि एक क्वेश्चन गेला, एक मार्क गेला आणि रिझल्ट गेला, तर काय करणार? मग पुन्हा आपल्याला म्हणायला राहतं, सर नाही नाही आम्ही खूप मेहनत घेतो पण असं काहीतरी झाल्यामुळे गेलं. माझं काय म्हणणं आहे, आता मी त्या व्हिडिओच्या लेक्चरमध्ये शेवटी सांगितलं, असे प्रश्न आयोग दरवर्षी टाकतं का? नाही. शक्यतो समजा 15 प्रश्न इकॉनॉमिक्सचे असे येते की काही नाही, ओके, काही प्रॉब्लेम नाही, डाऊट नाही, उत्तर पण बरोबर आहेत. पण मग 2 वर्षातून एकदा, 3 वर्षातून एकदा असा प्रॉब्लेम येतोच. काहीतरी प्रॉब्लेम देतात क्वेश्चन मध्ये आणि त्या एकाच प्रश्नामुळे तुमचा रिझल्ट जातो. अशी वेळ येऊ का द्यायची? काय म्हणायचं कळालं का मला? म्हणजे याचा अर्थ काय? हे 2 प्रश्न सोडलेत, उरले किती प्रश्न 15 पैकी? 13 उरले. मग त्या 13 मध्ये तुमचे किती बरोबर आले? कळतं का आता काय म्हणलं मी? हे पण मॅटर करतं. नाही सर, 13 मधले पण 3 चुकले. हा, ते 3 हाताने तू घातले, जे की तिथं आयोग बरोबर होता, तू कमी पडला. इकडे आयोगाने घोळ केला म्हणून तुझा इथे 1-2 प्रश्नांचा गेला. मग असं सगळं जर हे सुरुवातीलाच कळालं तर तुम्ही अभ्यास किती व्यवस्थित केला पाहिजे, हे माझं काल परवापासून सांगणं आहे तुम्हाला. आणि हे जे वर्ष जातं ना, तेव्हा तुम्हाला ती तळमळ कळते की आपण किमान मग त्या 12ला तरी गृहीत धरू, ते माझे सगळे बरोबर आले पाहिजे. ऑनलाईन हे लक्षात ठेवा. आता सगळेजण त्या डाऊटफुल प्रश्नावर बसलेत, सगळे ऑक्सिजनवर आहेत सगळे. आता आयोग सेकंड आन्सर की नुसार उत्तर चेंज करतंय का नाही, केलं तर मग इन होणार, नाही तर मी आउट होणार. झाले ऑक्सिजनवरच येत नाही, व्हेंटिलेटरवर. पण ही वेळ का आली? उरलेल्या 12 प्रश्नाबद्दल तू किती बरोबर उत्तर दिले, हा सगळा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आपण सुरुवातीला डिटेलमध्ये एवढं घेतोय की अभ्यास किती सिरियसली पाहिजे. चला या इकडं. काल आपण इथं होतो. चला, आता याच्यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे
कुठला टॉपिक? तर मुळात ते सिलेबस आहे आपला. अर्थव्यवस्था. कुठली अर्थव्यवस्था? भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजे ह्याच्यामध्ये काय अभ्यास करायचा आहे? काल इथपर्यंत होतं, कळालं ना? कालची पुढे कंटिन्यू लिंक करतोय आपण. आता अर्थव्यवस्था म्हणजे याच्यात काय? सगळा सिलेबस, बरोबर ना? भारतीय अर्थव्यवस्थे संदर्भात सगळं आपल्याला करायचंय. नियोजन म्हणजे कुठला टॉपिक? पंचवार्षिक योजना. आणि विकास. आता इथं विकास दिलंय, डेव्हलपमेंट. मग ह्याच्यात कुठला विकास आला? मग आता आर्थिक वाढ पण आली, ग्रोथ, आर्थिक विकास आणि मानव विकास, शाश्वत विकास, सर्वसमावेशक विकास. आठवते का कालचं काही? मग हे सगळं त्याच्यामध्ये आलं. हे झाली तुमची सिलेबसची हेडिंग जी आयोगाने दिली. आता इथं काय दिलंय? समग्रलक्षी अर्थशास्त्र. ह्याच्यामध्ये काय दिलंय इथं परत? आता समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे ती कन्सेप्ट आहे. बरं, आता तो टॉपिक आहे म्हणजे नेमका त्याच्यात काय करायचंय? समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे याच्यात नेमकं काय? राष्ट्रीय स्तरावर, देश पातळीवर, कालच बघितलं ना, सूक्ष्मलक्षी आणि समग्रलक्षी. हे मायक्रो इकॉनॉमिक्स आहे का मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे? मॅक्रो इकॉनॉमिक्स आहे. म्हणल्यानंतर परत राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, काय पंचवार्षिक योजना, बजेट, म्हणजे सगळा सिलेबस जो आहे ऍक्च्युली ह्याचा अर्थ, ह्या अर्थव्यवस्थेचा आणि ह्याचा, हे म्हणजेच काय, पूर्ण आपला सगळा सिलेबस आहे. पुढं वृद्धी आणि विकास. वृद्धी म्हणजे आर्थिक वाढ, इकॉनॉमिक ग्रोथ, आणि विकास म्हणजे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. काल आपण बघितलं ते हे दोन टॉपिक आहेत. सार्वजनिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल म्हणजे परकीय व्यापार टॉपिक, फॉरेन ट्रेड. आता काल एक दुसरा मुद्दा मी रेज केला, इथं हेडिंग चेंज झाली. आता काय? भारतीय अर्थव्यवस्था. इथं परत भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे ह्याच्यात काय काय ना, हे नाव दिलंय की पूर्ण परत ओव्हरऑल आपल्याला काय करायचंय? देशासंदर्भातील सगळे टॉपिक्स इथं बघायचे. आता भारतीय अर्थव्यवस्थेपुढील आव्हाने हा टॉपिक म्हणजे कुठला आहे? बघा, काल आपण प्रीचा सिलेबस इन डिटेल डिकोड केला का? एक ना एक शब्द. तसा मेन्सचा सुद्धा तुम्हाला एक ना एक शब्द माहिती पाहिजे. हे म्हणजे कुठले टॉपिक आहे? कस काय? बरोबर, एक्झॅक्टली. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील काय चॅलेंजेस आहेत, तर आपल्या विकासाच्या मध्ये अडथळा येतो तो खूप मोठ्या प्रमाणात दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, म्हणजे सगळंच. तर इथं आपण महत्वाचे आपले टॉपिक ह्याच्यात काय येतात? दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, ते टॉपिक ह्याच्यात आले. ते आपले आव्हान. आर्थिक सुधारणा म्हणजे एलपीजी टॉपिक, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी 1991 ला. भारतीय शेती व ग्रामीण विकास म्हणजे ऍग्रिकल्चर. हा कुठला आहे? सहकार. मौद्रिक व वित्तीय क्षेत्र म्हणजे आता आरबीआय, बँकिंग, महागाई, चलन व पैसा, नाणे बाजार, भांडवल बाजार, म्हणजे सगळे ते 4-5 टॉपिक जे आहेत ना, ते म्हणजे कुठलं? मौद्रिक व वित्तीय क्षेत्र. हे लक्षात घ्या. जर कोणी नवीन असेल किंवा जुन्यांनी पण नीट डिकोड नसेल केला, तर तो हा टॉपिक सर्च करत बसतो, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र. असा टॉपिक कुठल्या पुस्तकात आहे? कुठंच नाही. हे तुम्हाला कळायला पाहिजे ना, हीच तर अंडरस्टँडिंग वाढवायची आपल्याला सुरुवातीपासून. ह्याच्यामध्ये 4-5 टॉपिकचा बंच आहे. चलन व पैसा पण आला, त्याच्यानंतर महागाई, आरबीआय, बँकिंग आणि नाणे बाजार, भांडवल बाजार, ज्याला आपण वित्तीय व्यवस्था म्हणतो, असे 5 टॉपिक म्हणजे हे इथं. परत हे पब्लिक फायनान्स, उद्योग, डायरेक्ट ऍज इट इज उद्योग सेवा, इन्फ्रास्ट्रक्चर, इथं परत परकीय व्यापार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. चला, मेन हेडिंग लक्षात आल्या का? ऑनलाईन आणि ऑफलाईन. मेन्सचा सिलेबस इथपर्यंत फॅमिलियर झाला का? इथं पण काय विचारायचंय सांगा. चला, प्री आणि मेन्स मध्ये काय वेगळे दिसले हेडिंग्स, टॉपिक? पटकन 2 मिनिटात अनालिसिस करा, मला सांगा. पूर्व परीक्षा सिलेबस बघितला ना काल आपण? आयोगाने दिलेला पूर्व परीक्षा सिलेबस आणि आयोगानेच दिलेला मुख्य परीक्षा सिलेबस. पटकन 2 मिनिटात वही नोट डाऊन करा. काय डिफरन्स काय वाटला? पटकन. नुसतं ऐकायचं नाही, काय समजलं, काय जाणवलं?
सिमिलर काय आहे किंवा डिफरन्स काय आहे? चला ऑनलाईन. प्री आणि मेन्स बद्दल बोलतोय मी, दोघांचं कंपॅरिझन. कॉमन टॉपिक कुठले काढता येतील तुम्हाला आणि वेगळे टॉपिक कुठले? चला घ्या पटकन. चला काय? हा, सहकार हा एक वेगळा इथे दिसतोय, प्रीला नाही मेन्सला दिसतोय. अजून पायाभूत सुविधा एक, व्हेरी गुड. अजून बरं, समग्र लक्ष्य अर्थशास्त्र, ती हेडिंग बरोबर. अजून झाले सगळ्यात शेवटी मग ते हा या इकडं. आता परत ह्याच्याकडे बघितल्यानंतर काय जाणवतं? हे जे टॉपिक आहेत हे ह्याच्याबद्दल काय सांगाल? हे फक्त कुठे आहेत? मेन्सला आहेत. येस ऑर नो? आता आली का क्लिअरिटी? हे जे आहेत आता हे बेसिक आहे, ठीक आहे. हे प्रीला मेन्सला असं काही करण्यापेक्षा आता तुम्हाला काही टॉपिक असे जाणवले का जे प्रीला पण आहेत आणि मेन्सला पण आहेत, बरोबर ना? ते तुम्ही प्री मेन्स नाही करू शकत. काही स्पेसिफिकली आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था प्रीला दिली आहे का त्यांनी? फक्त मेन्सला. सहकार प्रीला दिलाय का? आता प्रश्न येतो का नाही हा सगळा नंतरचा पार्ट. आपण आधी काय करू? सिलेबस मध्ये दिलेले पॉइंट हे प्रीला कुठलेत आणि मेन्सला कुठलेत आयोगाने दिलेले, हे एवढं तरी सेग्रिगेट करू. ह्याच्यामध्ये हे जे टॉपिक आहेत, राष्ट्रीय उत्पन्न, कृषी उद्योग सेवा, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, हे टॉपिक प्रीला आहेत का? आहेत ना. हे मेन्सला आहेत का? हे पण आहेत ना. तो 5 टॉपिकचा बंच बघा ना तुम्ही इथं. हे चलन पैसा, आरबीआय, बँकिंग आणि हे नाणे बाजार, भांडवल बाजार, हे आहे का? सार्वजनिक वित्त आहे का? बेरोजगारी, दारिद्र्य, ठीक आहे ना. आता आपण असंही बघू की त्याच्यावर प्रश्न आहेत का पूर्व परीक्षेला. तर पूर्व परीक्षेला ह्या सगळ्या गोष्टीवर प्रश्न आहेत. इव्हन पंचवार्षिक योजना दिलं नाही पण प्रश्न आहे, ठीक आहे. म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की इकडची जी लिस्ट आहे इकडची, ही सगळी पूर्वला आहे. ऍट द सेम टाइम ही सगळी मेन्सला आहे. म्हणजेच हा जो एरिया आहे हा तुम्हाला कॉमन म्हणता येईल, प्री प्लस मेन्स. त्याच्यानंतर इकडे ज्या वेळेला याल, हे आता हे सुद्धा कॉमन आहे, पण ह्याला बऱ्यापैकी आपण बेसिक म्हणू की तुम्हाला प्रीला येईल ना तर मेन्सला येईल, डझंट मॅटर. तुम्हाला काय पाहिजे? हे कन्सेप्ट क्लिअरच पाहिजे. आता इकडं तुम्हाला सर ह्याच्यावर प्रीला प्रश्न येत नाहीत का? आता इथं विषय कसा आहे, ज्या वेळेला तुम्ही सहकार हा टॉपिक बघाल, आता पूर्वला प्रश्न समजा जर आलाच इन केस, तर तो काहीतरी करंटच्या अँगलने असेल, जसं की आता सहकार मंत्रालय नवीन स्थापन केलंय, पण तशा अँगलने असेल. कोर सहकार टॉपिक प्रीला नाही येत. शेती
आता ऍग्रिकल्चरवर प्रीला प्रश्न आहेत का? आहेत. आता उलट काही प्रमाण वाढतंय. पण प्री आणि मेन्स मधला फरक असणार आहे का? तर असणार आहे. लक्षात घ्या. सेम जर असलं असतं तर मग आपण सगळंच एकत्र केलं असतं ना. काहीतरी थोडं चेंज आहे. उद्योगामध्ये पण तसाच आहे. तुम्ही प्रश्न ज्यावेळेला बघाल ना तेव्हा क्लिअर कट तुम्हाला बायफर्गेशन जाणवेल. हा, कधी कधी असं होतं, समजा 15 प्रश्न आहेत बघा. आता मुलांचा हा एक दृष्टिकोन कसा चुकतो. पूर्व परीक्षेला 15 आहेत. 15 पैकी 1 किंवा 2 प्रश्न, कधी कधी 3 प्रश्न हे डायरेक्टली मेन्सचे असतात. म्हणजे मग उद्योगासंबंधित एखादा प्रश्न येतो की जो ऍक्च्युली मेन्सचा असतो तो इकडे विचारला जातो. सहकाराबाबत असतो किंवा इन्फ्रास्ट्रक्चर बद्दलच काहीतरी असतो, पण त्याचं प्रमाण किती आहे? हा, म्हणजे आता काय झालंय, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न राज्यसभेचा आला, त्याच्या आधी काय होता? ऑब्जेक्टिव्ह होता. तर मग ती जुनी ऑब्जेक्टिव्ह मेन्स जी आहे त्याच्यातला एखादा प्रश्न इकडे तुम्हाला प्रीला येतो. किंवा जुनी एसटीआय मेन्स माहिती का तुम्हाला, जी 55 मार्काची होती. आता तुम्हाला इकॉनॉमिक्स किती मार्काला आहे? इकॉनॉमिक्स आता किती मार्काला आहे मेन्सला? किती क्वेश्चन येतात? 10च क्वेश्चन येतात. 10 फक्त. प्रीला किती येतात? 15. मुख्यला किती येतात? 10. अगोदर एसटीआय ला म्हणजे कंबाईन मेन्सला तुम्हाला किती असायचे? 55 असायचे. सो तिकडचा एखादा प्रश्न तुम्हाला इकडे येतो. पण मग ह्याच्या नादामध्ये तुम्ही एसटीआयचे आणि राज्यसेवेचे मिळून जवळपास 1000 क्वेश्चन होतात किमान. मग 1000 पीओक्यू बघणार का? कळते मला काय म्हणायचं ते? सो इनपुट आउटपुट रेशो तिथं फार वर्ड्स आहे. त्याच्याऐवजी नीट अभ्यास करायचा मेन्सचा मेन्सला आणि प्रीचा प्रीला. पण दोघांना जो कॉमन जोडणारा दुवा आहे तो प्रीला गरजेचा आहे. ते सगळं बॅलन्स कसं ठेवायचं, काय करायचं, त्यासाठीच आपण इथे बॅच लावली ना. ते सगळं माझ्यावर सोडून द्या, बिंदास. हे कन्फ्युजन आहे म्हणूनच आपण ऍव्हरेज मार्क घेतो परीक्षेला. ऍक्च्युली ह्याची क्लिअरिटी नाहीये की काय करायला पाहिजे. ह्याच्यावर प्रीला प्रश्न असतात का? असतात. पण त्याचा अप्रोच वेगळा आणि प्युअर मेन्सला जे प्रश्न असतात त्याची डेप्थ वेगळी. सो दिस इज ऑल अबाउट पूर्ण टॉपिक. चला, हे नोट डाऊन करून घ्या. हाताखालून जाऊ द्या हे सगळे टॉपिक. पटकन ऑनलाईन ऑफलाईन फास्ट मध्ये लिहून घ्या, फक्त हेडिंग. रेडीमेड सगळं मिळतं, पण सुरुवातीला काही गोष्टी ह्या लिहून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या कामाचं आहे ते. चला, ऑनलाईन कळालं का? आता काय सांगितलं लक्षात आलं का? ऑनलाईन आता कन्फर्मेशन द्या. इथे अजून एक टॉपिक टाकायला सांगितलं होता काल, कुठला टाकायचा? हा, झालं का?
ठीक आहे. आता काल एक प्रश्न तुम्हाला विचारला होता मी, इथं सार्वजनिक वित्त आणि इथं सार्वजनिक वित्त याचा काय अर्थ आहे? हे असं कशामुळे दिलं? आता ज्या वेळेला प्रश्न तुम्हाला असा येतो, राजकोषीय तूट म्हणजे काय? फिस्कल डेफिसिट. सार्वजनिक वित्त हा टॉपिक आहे, त्याच्यामधला एक कन्सेप्ट आहे सार्वजनिक वित्तामधला राजकोषीय तूट किंवा राजकोषीय धोरण. फिस्कल पॉलिसी किंवा फिस्कल डेफिसिट किंवा अर्थसंकल्प म्हणजे काय, त्यातही मग समतोल अर्थसंकल्प, तुटीचा अर्थसंकल्प, असे सगळे हे कन्सेप्टचे एरिया आहेत. ह्याच्यावर ज्यावेळेला आपण अभ्यास करतो तेव्हा त्याचा अर्थ इथं समग्रलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास करतोय आपण. म्हणजे आपल्यासाठी ती कन्सेप्ट भारतासाठी आणि इतर देशासाठी वेगळी असते का सारखी असते? कन्सेप्ट ही सगळ्यांसाठी काय असणार? सारखी असणार ना. म्हणून ती कशात असते? अर्थशास्त्र याला आपण म्हणू शकतो. पण तीच राजकोषीय तूट समजा ह्या वर्षी भारताची 6%, मागच्या वर्षी समजा 4% होती, किंवा परत पुढच्या वर्षी सरकार म्हणतो की आम्हाला 5% करायची. म्हणजे आता तुम्हाला प्रश्न असा येतो, आर्थिक पाहणी अहवालानुसार म्हणा किंवा बजेटनुसार भारताची राजकोषीय तूट किती टक्के राहणार आहे? मग हे आता कोणाबद्दल विचारलं? स्पेसिफिकली भारताबद्दल विचारलंय. म्हणल्यानंतर इथं काय येणार आता? भारतीय अर्थव्यवस्था. म्हणजेच इथं सार्वजनिक वित्त म्हणजेच कसे प्रश्न? भारताच्या अर्थव्यवस्थेसंदर्भात. ही झाली थेरी, हे झालं ऍप्लिकेशन. पण कुठल्या बाबतीत ऍप्लिकेशन? भारतीय अर्थव्यवस्थेबाबत ऍप्लिकेशन. आता कळालं का? आता उदाहरण अजून एक तुम्हाला कन्सेप्ट आहे, महसुली तूट, भांडवली तूट. मग तीच सेम जशी राजकोषी तूट आता बघितली, तर ती कन्सेप्ट म्हणून विचारली जाते. एकूण महसुली उत्पन्नापेक्षा एकूण महसुली खर्च जास्त, ही काय झाली? कन्सेप्ट झाली. पण मग आत्ताच्या बजेटनुसार महसुली तूट किती आहे, हे काय झालं? ऍप्लिकेशन झालं. मग आता तुम्ही इथं अभ्यास करताना असं करणार का? नाही सर, मी आधी ना हे सार्वजनिक वित्त क्लिअर करणार, हे झाल्यावर मग हे करणार, असं काही का? आता आपल्याला अभ्यास करताना काय करायचंय? सार्वजनिक वित्त टॉपिक क्लिअर करायचा आहे. आता उदाहरण अजून, सरकारने कर्ज किती घेतलं पाहिजे, खर्च किती केला पाहिजे, उत्पन्न किती कमवलं पाहिजे वगैरे, ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत राजकोषी धोरणासंदर्भात. पण होतंय असं की त्यातही आपल्यासारख्या विकसनशील देशाचा प्रॉब्लेम काय? सरकारचं उत्पन्न तेवढं नसतं, पण देश खूप जास्त दारिद्र्य, बेरोजगारी, निरक्षरता, पायाभूत सुविधा कमतरता असल्यामुळे अविकसित राहिलेला आहे. म्हणल्यावर सरकारला खर्च काय करावा लागतो? जास्त करावा लागतो. मग उत्पन्न कमी, खर्च जास्त म्हणल्यावर कर्ज घ्यावं लागतं. मग ते कर्जाचं प्रमाण किती घ्यायचं, किती तूट वगैरे याच्याबाबत ना FRBM ऍक्ट केलेला आहे, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट. हा भारताने केला का अमेरिकेने केलाय का चायनाने केलाय? भारताने केला ना, FRBM ऍक्ट भारताचा. मग त्याच्याबद्दलचा प्रश्न म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्था आणि हे सार्वजनिक वित्त. कळते मी काय सांगतोय ते? हे दोन्ही वेगळं नाहीये. फक्त वेगळं का दिलं हे जस्टिफाय करता आलं पाहिजे तुम्हाला. इथं अर्थशास्त्राच्या हेडिंग खाली सार्वजनिक वित्त दिले म्हणजे सगळ्या कन्सेप्ट. त्याच कन्सेप्ट इथं भारताच्या बाबतीत ज्यावेळेला लागू करतो तेव्हा त्याला काय म्हणायचं? भारतीय अर्थव्यवस्था. सेम परकीय व्यापार हा टॉपिक इथं दोन ठिकाणी दिलेला आहे. आता इथं परकीय व्यापार शिकणं म्हणजे कन्सेप्ट, व्यवहार तोल, ज्याला आपण बॅलन्स ऑफ पेमेंट म्हणतो. त्याच्यानंतर त्याच्यातच दृश्य खातं, अदृश्य खातं. आवाज आवाज ते काय होतंय? तुम्ही प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देत चला, ठीक आहे? व्यवहार तोल, व्यापार तोल ह्या कन्सेप्ट आहेत. इथं आपण BOP बॅलन्स ऑफ पेमेंट, BOT बॅलन्स ऑफ ट्रेड, ह्याच्यात पण दृश्य खातं, अदृश्य खातं. आता तुम्ही नवीन असा लोड नाही घ्यायचा, हे कन्सेप्ट आहे ते बघायचंच आपल्याला. परकीय व्यापार ज्यावेळेला आपण बघू तेव्हा हे सगळं डिटेलमध्ये घेतोच मी. पण इथं सांगायचा विषय की तुम्हाला डायरेक्ट प्रश्न येतो, व्यवहार तोल, व्यापार तोल काय, दृश्य खातं, अदृश्य खातं काय. इथं प्रश्न काय येईल आता सांगा? बरोबर, तसंही म्हणता येईल. किंवा इथं आपण आयात निर्यात वगैरे काय शिकतो. इथं भारताची आयात, सर्वाधिक आयात भारत कोणत्या देशाकडून करतो, सर्वाधिक निर्यात भारत कोणत्या देशांना करतो, असे पहिले 5 देश. सर्वाधिक निर्यात आपण कुठल्या वस्तू करतो, अशा टॉपच्या 5 कमोडिटीज. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आकडेवारीनुसार, बजेट सर्व्हेनुसार म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेतला
हा परकीय व्यापार. आता FDI ही कन्सेप्ट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, ही नेमकी काय, ही कन्सेप्ट म्हणून काय, तिचा फायदा काय, तिचा उद्देश काय, हे सगळं कशात येतं, कन्सेप्ट म्हणून. पण आता मात्र इकडे काय येणार, ह्या वर्षी FDI किती झाली, सर्वाधिक FDI करणारे देश कोणते, कुठल्या राज्यात सर्वाधिक FDI आली असे पहिले 5 राज्य, कुठल्या क्षेत्रात FDI सर्वाधिक आली असे पहिले 5 क्षेत्र. मग हे सगळे त्याची आकडेवारी. आता डिफरन्स कळाला का, हा सिलेबस इथून समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणजे प्युअर कन्सेप्च्युअल पार्ट, हा इथून सिलेबस म्हणजे पूर्ण ऍप्लिकेशन बेस्ड पार्ट. ह्याच्यात पण इथं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. आता हा टॉपिक ज्यावेळेला आपण म्हणतो तेव्हा सर हा टॉपिक कुठून करायचा, भारताची अर्थव्यवस्था आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हटल्यानंतर आपण ज्यावेळेला भारताची अर्थव्यवस्था हा टॉपिक बघतो तेव्हा जीडीपीची कन्सेप्ट बघतो, ती कन्सेप्ट वेगळी, आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्थेची जीडीपीची कन्सेप्ट वेगळी अशी असते का. मग इथं काय बघायचंय, हा कुठला वेगळा टॉपिक नाहीये. इथं कन्सेप्ट बदलणार आहे का, नाही, फक्त काय बदलल, आकडेवारी बदलल. मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हा टॉपिक म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, ह्या वर्षीचं महाराष्ट्राचं बजेट आणि आर्थिक पाहणी अहवाल, बजेट अँड इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्र, हे केलं म्हणजे काय झालं, हा टॉपिक झाला. आणि जास्तीत जास्त ह्याच्यासोबत कन्सेप्ट बाबतीत काय प्रश्न येऊ शकतात, उदाहरण तुम्हाला वित्त आयोग माहिती, वित्त आयोग 2 आहेत का एकच आहे, फायनान्स कमिशन एकच आहे, बर. केंद्रीय वित्त आयोग वाचण्यात आलंय आणि राज्य वित्त आयोग वाचण्यात आलंय. राज्य वित्त आयोग म्हणलं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. आता कळाला का हा टॉपिक कसा करायचा. म्हणून सुरुवातीचे लेक्चर का गरजेचे आहेत, बऱ्याच विद्यार्थ्यांना अजून काहीच नाही माहित की सर हे काय दिलंय, काय करायचंय, ह्या टॉपिकचा अर्थ काय आहे, हे डबल का दिलंय, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हणजे काय, तर झालं बजेट झालं का, तर नाही. आता बजेट सर्वे सोडून मी प्रश्न दाखवतो तुम्हाला. आता आता ही कन्सेप्ट झाली. बर, परत तुम्ही राज्य वित्त आयोग कधी अस्तित्वात आला, कुठली घटनादुरुस्ती आहे का त्याच्या संबंधित, पंचायत राज माहिती का, त्याची घटनादुरुस्ती माहिती का, 72वी घटनादुरुस्ती का 73वी का 74वी घटनादुरुस्ती, असं काहीतरी वाचण्यात आलंय का, येईल पुढे येईल, डोंट वरी. तर मग तो परत इथं एरिया आला. अशा कोर कन्सेप्टच्या संबंधित सुद्धा महाराष्ट्राची अर्थव्यवस्था त्याच्यावर प्रश्न येऊ शकतात. क्लिअर, चला. सो दिस इज ऑल अबाउट मेन्स टॉपिक आणि त्याचं डिकोडिंग. चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन काय डाऊट आहे का विचारा. आता मेन्सच्या टॉपिकवर सिलेबसवर कमांड आली का, कॉन्फिडन्स आला का, हा काय प्रकार आहे, ह्या हेडिंग का वेगळ्या दिल्यात, इथं भारतीय अर्थव्यवस्था दिले, इथं अर्थशास्त्र दिले, मग हेच टॉपिक इकडे डबल का दिलेत. चला ऑनलाईन. चला ऑनलाईन वाले रिप्लाय देत चला, भले तुम्ही काही खूप जास्त इन्व्हॉल्व नाही, पण काय चाललंय कळतंय का, तुमच्यापर्यंत पोहोचतंय का, यस नो काहीतरी. आपल्याला सर्वसमावेशक विकास करायचा, लक्षात घ्या. म्हणून मी ऑनलाईन वाल्यांना सोबत जास्त घेतोय. असं नको की तुम्ही समोर बसले तुम्हाला जास्त कळतं. ऑनलाईनची पण तीच काळजी घेतोय की बाबांनो, हे जे चाललंय तुमच्यापर्यंत पोहोचतंय का समजून घ्या. हा ओके, ठीक आहे. जागे आहात असं जरा दिसू द्या ना. ठीक आहे. काय, हा हा सांगतो सांगतो ते. आता आता एक एक म्हणजे आता प्रीचा सिलेबस समजून घेतला, मेन्सचा समजला, काय करायचं, कसं एकत्रित करायचं, काय करायचं, सगळं सगळं होणार, डोंट वरी. चला, ह्याच्यात काय डाऊट नाही, सांगता येईल सगळं आता. आता इथून पुढं आपला पॅटर्न सुरू होतो. एवढं सगळं झाल्यानंतर कॉन्फिडन्स पण आला असेल, पण एक गोंधळ आला असेल की सर टॉपिक तर एवढे आहेत, त्यात आयोगाने काही सिक्वेन्स दिलं नाही, काही मेन्शन केले नाहीत, काही टॉपिक मेन्शन नाही केले पण प्रश्न आहेत. आता हे सगळं कसं डील करायचं, एवढी मोठी लिस्ट आहे सगळी मिळून. ह्याच्यात आता काय करायचं लक्षात घ्या, आपण आयोगानुसार जर सिलेबस कव्हर करायला गेलो तर समजायचं 100% तुम्हाला काहीच नाही करणार. म्हणजे आयोगाची हेडिंग घेणार मी, बघा हे पहिली हेडिंग झाली का कव्हर, आता दुसरी. तसं करायचं का, आता नाही. आता हा सिलेबस आपण आपल्या पद्धतीने मोल्ड करायचा आणि तो
आधी कुठली कन्सेप्ट घेतली पाहिजे, आधी कुठला टॉपिक घेतला पाहिजे, असं करत 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 पुढे जायचं आणि मग बरोबर सगळा सिलेबस कव्हर होईल. त्यामुळे पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, पूर्ण बेसिक एरिया कव्हर करायचा, पूर्ण बेसिक एरिया. म्हणजे ही आपली फर्स्ट प्रायोरिटी असेल. आफ्टर दॅट इथून सुरू जाणार परत काय, सेकंड, आफ्टर दॅट लास्ट. आता कळाला सिक्वेन्स? प्री आणि मेन्स. पूर्व परीक्षेला इकॉनॉमिक्स किती मार्काला? 15 क्वेश्चन येतात त्याच्यावर. ठीक आहे. मेन्सला किती येतात? 10 क्वेश्चन येतात. आता इथे एक प्रॉब्लेम समजून घ्या. तुमचा आत्ताचा जो पॅटर्न आहे कंबाईनचा, हा नवीन पॅटर्न. ओल्ड पॅटर्न आणि न्यू पॅटर्न. ओल्ड पॅटर्न मध्ये प्री आणि ओल्ड पॅटर्न मध्ये मेन्स. प्री मध्ये काय बदल झालाय का? काही नाही. फक्त कधी कधी काय झालंय, ग्रुप बी आणि ग्रुप सी ची प्रिलिम वेगळी होती, परत काय झाली एक झाली, परत काय झाली वेगळी झाली. म्हणजे त्यांनी ते काय केलं, एकत्र घ्यायचं का वेगळं घ्यायचं ह्याच्यात चेंजेस झाले. सिलेबस मध्ये बदल झाला का? नाही. 15ला 15 क्वेश्चन ठेवलेत. ठीक आहे. त्यामुळे जुना पॅटर्न असू द्या किंवा नवीन पॅटर्न असू द्या, प्री मध्ये काय बदल झालाय का? सेम. आता इथं जुन्या पॅटर्न मध्ये ज्यावेळेला तुम्ही कंबाईन मेन्स द्यायचात तेव्हा तिन्ही एक्झाम वेगळ्या असायच्या. कुठले कुठले? PSI, STI, ASO. एवढं तर माहिती आहे. त्यातही PSI ला इकॉनॉमिक्स नव्हतं, ASO ला फार थोडं होतं. दोन्ही ते नव्हतं सोडून द्या, PSI, ASO. आता STI. जुनी कंबाईन मेन्स म्हणजे इथं काय घ्यावं लागेल आपल्याला? STI. STI ला किती मार्काला होतं? 100 पैकी 55 क्वेश्चन. एवढं हाय वेटेज होतं इकॉनॉमिक्सला. किती? 55 क्वेश्चन 100 पैकी. एवढं. बर, हे जुनी. आता तुमची जी मेन्स आहे न्यू पॅटर्न नुसार, ही PSI, STI, ASO ची वेगळी आहे का? ग्रुप बी ची वेगळी आहे, ग्रुप सी ची भले वेगळी होत असेल, सिलेबस वेगळा आहे का? अगोदर परीक्षा वेगळ्या होत्या आणि सिलेबस सुद्धा वेगळं होतं. आता भले परीक्षा वेगवेगळ्या होऊ द्यात, एकत्र घेऊ द्यात, सिलेबस काय ग्रुप बी चा पण आणि ग्रुप सी चा पण सारखाच सगळ्या पदांसाठी. जो इकॉनॉमिक्सचा मेन्सचा कितीला आहे? 10 मार्क नाही, क्वेश्चन 10. मी जाणीवपूर्वक म्हणतो, मार्क किती झाले? अरे एका क्वेश्चनला किती मार्क आहेत? एकच आहे. बरं, ठीक आहे ना. नाही मला नाही माहित. छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्या. मी काल काय म्हणलं तुम्हाला, एक वाक्य, युद्धात विजय मिळवायचा असेल तर पहिली अट काय? शत्रूचा पूर्ण परिचय असला पाहिजे. म्हणजे पूर्ण व्यवस्थित डिटेल माहिती काढा. किती मार्क आलाय, किती आहे, काय, किती प्रश्न येतात ऑनलाईन, किती जणांना माहिती आहे? बर, आता याच्यात एक ट्विस्ट येतो अजून. आता अजून एका परीक्षेला मध्ये घेतो, हे माहिती असू द्या तुम्हाला. हा बदलच आपल्याला माहिती नाही, चाललंय आपलं सर तयारी करतोय मी, इकॉनॉमिक्स वाचलं, घेतलं पुस्तक, केलं वाचायला सुरुवात. काय काय घोळ आहे बघा. राज्यसेवा मेन्स हिचा सुद्धा पॅटर्न बदललाय. आता काय झाली आहे? डिस्क्रिप्टिव्ह. आधी काय होती? ऑब्जेक्टिव्ह. आता राज्यसेवा मेन्सचा पेपर 4 होता. या पेपर 4 मध्ये इकॉनॉमिक्स प्लस ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स असं मिळून, म्हणजे ऍक्च्युली हा पेपर पूर्ण 150 क्वेश्चनचा होता. 150 पैकी ऍग्रिकल्चर आणि इकॉनॉमिक्सला मिळून किती क्वेश्चन यायचे? 105.
हे कशाबद्दल बोलतोय मी? तुम्हाला सर ह्याला कशाला मध्ये घेतलं? आता ही जी परीक्षा आहे राज्यसेवा मेन्सची, हा जुना पॅटर्न होता, हा गेला. आता काय झालेलं आहे? डिस्क्रिप्टिव्ह आलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याचा काही संबंध नाही. पण झालं असं, जेव्हा आपला कंबाईनचा पॅटर्न नवीन आणला, सिलेबस पण नवीन आणला, जो की हा सिलेबस त्यांनी काय केला? आता एसटीआय तेवढे आहे का? एसटीआय 55 क्वेश्चन येतो का आपल्याला? काही नाही ना. म्हणून काय झालं, आपला नवीन पॅटर्न झाला. ह्याच्यामध्ये त्यांनी 10च क्वेश्चन ठेवलेत, पण सिलेबस मात्र कोणाचा आणला? राज्यसेवा मेन्सचा सिलेबस तुम्हाला आणला. आता तुम्हाला ते सिलेबस बघितलं नसेल म्हणून तुम्हाला नाही कळत ते काय चाललंय ते, म्हणून माझं सांगणं काम आहे. हे जे आहे ना, हे तुम्ही जरा वेबसाईटला जा किंवा गुगलला सर्च करा, राज्यसेवा मेन्स ओल्ड पॅटर्न पेपर 4. हे हेडिंग येत नाही, हे हेडिंग तुम्हाला तिथे दिसतील. म्हणजे ह्याच्यातले ऍज इट इज पॉइंट हे कुठून आणलेत? राज्यसेवा मेन्सचे 4. पण नवीन पॅटर्न नुसार आता इकॉनॉमिक्स कुठे आहे? पेपर 3 मध्ये आहे. बघा, आपल्याला हेच किती कन्फ्युजिंग वाटतं, सर हे किती भयानक आहे का? तुम्ही तिकडे कधी जातच नाहीत ना, बघतच नाही, तुम्हाला हेच काही माहित नाही की हा प्रकार काय नेमका. त्यामुळे जुन्या पेपरमध्ये इकॉनॉमिक्स 4 पेपरमध्ये होता, आता कितीला आहे? नवीन पेपर 3 मध्ये आहे. तर तुम्ही आता जुना पॅटर्न बघायचा म्हणलं तर पेपर 4 बघा आणि तुम्हाला हेडिंग लक्षात येतील. आता बघा इकडं झालं असं, इथं ती जी सिलेबस मध्ये पॉइंट मेन्शन केली होती, इकॉनॉमिक्स प्लस ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स, राज्यसेवेला किती एकूण पेपर कितीचा होता? 150. त्याच्यापैकी किती प्रश्न यायचे? एवढं हायेस्ट त्याच्यावर वेटेज होतं. 150 पैकी 105 प्रश्न आपल्या सब्जेक्टवर होते. म्हणल्यानंतर आपल्याला मार्क येत होते, कारण आपण वाचलं की प्रश्न यायचे. सिलेबसचे पॉइंट हे 105 मार्काला येणारे घेतलेत कोणाला? कंबाईन मेन्सला. आता ऍक्च्युअली त्याच्यावर प्रश्न किती विचारले जातात? फक्त, आता कन्क्लुजन कळालं मला काय म्हणायचं होतं ते. मी एवढं सगळं का विचारात घेतलं? प्रॉब्लेम असा क्रिएट केलाय, सिलेबस भला मोठा. किती आहे हा सिलेबस? बघा किती आहे हे. तुम्ही पूर्ण कंबाईन मेन्सचा सिलेबस काढा, सगळ्या विषयांचा म्हणतोय मी. मला वाटतं सगळ्यात जास्त सिलेबस कोणाचा दिलाय तेही माहित नाही म्हणा सर, आम्ही ते कधी बघितलं नाही, कम्पॅरिझन केलं नाही. कसं रे, आयोगाचा कंबाईन मेन्सचा सिलेबस सगळ्या विषयांचा किती जणांकडे हार्ड कॉपी आहे, प्रिंट आहे? बरं, सॉफ्ट कॉपी तर आहे का? पीडीएफ काढा, छान. नाही म्हणा सर, ते तुम्ही सिलेबस बघा, तुम्ही काय नाही म्हणा, परीक्षा आम्ही देऊन नापास होतो, बाकी सगळं तुम्हीच करा. पेपरला गोल करायला पण बोलवा आम्हाला, सर तुम्हीच या, थोडं गोल करून द्या म्हणा. हे कसं करणार रे? काही गोष्टी तुम्ही करा ना, लक्षात घ्या. तुम्हाला 1 मिनिट इकडे बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन वाली इकडे बघा. तुम्हाला सवय ना एवढी रेडीमेडची लागली आहे, सगळंच सर तुम्ही करा. तुम्ही बघितल्याशिवाय कसं, ते म्हणतो ना साखर गोड आहे, मी सांगतो, अरे पण खाल्ल्याशिवाय नाही कळत म्हणते, तसा प्रकार आहे हा. कॅज्युअलनेस आहे ना तुमचा, तुम्हाला 4-5 वर्ष लावतो. आणि सर हे गरजेचं आहे का? सगळं कळतं बाबा, तुमचा सिरियसनेस इथंच कळतो. कसा अभ्यास करायचा आहे विचार करा ना. अरे हा एवढा सिलेबस आहे, हे वेटेज काय? जिथं राज्यसेवेला 105 ला विचारलं जायचं होतं, सिलेबस भला मोठा, आणि विचारणार किती? फक्त आणि फक्त 10. कसं डील करणार तुम्ही ह्याला? माहितच नाही, डील करायचा विषय येत नाही, अज्ञानात सुख म्हणतो ना आपण, तसा प्रकार आहे तुमचा. म्हणून योग्य प्लॅटफॉर्मला का आलात? ही रिअलिटी आहे. ही कळाल्याशिवाय तुमचा सिरियसनेस वाढत नाही. आणि ऍक्च्युअली कंबाईन, प्री कंबाईन, मेन्स आणि इकॉनॉमिक्स काय आहे हे माहितच नसल्यामुळे आपला अभ्यास तिसरीकडेच असतो आणि आयोग इकडे जातो. चला ऑनलाईन. राज्यसेवेचा अच्छा, कॉल करा, आपण ते बोलू कट ऑफ बद्दल. राज्यसेवेचा तो पार्ट वेगळा आहे सगळा, ते आपण नंतर हे करू. बघितला का सिलेबस इतर विषयांचा किती पानांचा आहे? सगळ्यात जास्त एक्सप्लेनेशन किंवा टॉपिक कुठल्या सिलेबस मध्ये आहेत? कुठल्या सब्जेक्टचे आहेत? हा, पण आज कळालं का? नाही, आजपासून सुरुवात झाली म्हणून. आमचा एमपीसी फील्ड मधला आज पहिला दिवस आहे. वा रे वा, सिलेबस सुद्धा बघायला तयार नाहीत आपण आयोगाने दिलेला. आज पटलं का? इतर विषयाचे एवढं एक्सप्लेनेशन दिले का? किती दिले? बरोबर.
मिळाली का? एक नजर, वेगळी नजर मिळाली. हिस्ट्रीचा सिलेबस, पॉलिटीचा, जिओग्राफीचा, अजून कुठला, किती किती दिलाय? बरोबर. एकमेव असा सब्जेक्ट आहे, किती पॉईंट दिलेत? अरे जवळपास अर्ध पान नाही की रे सिलेबसनं खाल्लंय. हा, आणि वेटेज फक्त 10च क्वेश्चन आणि एवढा सिलेबस. हे गणित कसं बसवायचं आणि काय वाचायचं आणि काय सोडून द्यायचं, भयानक आहे ना सगळं. तुम्ही जर आता असं म्हणलात, इथे एक गैरसमज काय होतो मुलांचा, राज्यसेवा मेन्सचा सिलेबस आणला म्हणजे इकडचा हा वाला. आता तुम्ही राज्यसेवा मेन्सचं सगळं वाचणार का? बरं वाचणार, ठीक आहे, डीप मध्ये केलं सर, तिथे किती मार्काला यायचं? हा, मग ते परवडायचं. इनपुट आउटपुट रेशो, मी तेवढं इनपुट दिलं की मला तेवढे प्रश्न पण यायचे ना. मग एवढं सगळं आता तुम्ही राज्यसेवा मेन्सच्या लेवलनी वाचत बसणार, करत बसणार, आणि प्रश्न किती येणार? 10च. म्हणजे लिटरली तुमचे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी दुसरे 3 विषय व्हायचे, तिथे एकच विषय होणार जर तुम्ही सिलेबस नुसार गेलात तर. मग आता इथं समजून घ्यायचंय की नेमकं काय करायचंय, कसं बॅलन्स ठेवायचंय, आणि मग कुठला असा एरिया आहे की जो करायचाच नाही. सिलेबस राज्यसेवा मेन्सचा टाकलाय म्हणून त्या अँगलने अभ्यास करत बसलात तर फार मोठी चूक करता तुम्ही. प्रॉब्लेम काय कळाला, सोल्युशन मिळेल हळूहळू. चला ऑनलाईन. आता मी काय सांगितलं, काय आपण इथं डिस्कस करतोय, मुद्दा लक्षात आलाय का? समजून घ्यायचंय असं काही का डायरेक्ट टॉपिक सुरू करू? मी म्हणलं ना सरप्राईज आहे तुम्हाला, भरपूर थांबून जरा थोडं, आणि संपेल उद्या परवा. आपलं जे काय आहे ना, 1-2-3 दिवस म्हणलं तुम्हाला, पहिले 3-4 दिवस चालतं ते सगळं, ते एकदा झालं की मग टॉपिकच टॉपिक आहे, पुढे कन्सेप्टच आहेत सगळ्या. पण मला ते सांगताना ह्याचा बेस लागणारच आहे. चल ऑनलाईन. काय डाऊट आहे का, विचारा. तुम्हाला डाऊटच जर नसेल तर 2 पॉसिबिलिटी असतात. एक म्हणजे काहीच नाही कळालं, डाऊट कुठून येणार आहे. दुसरी पॉसिबिलिटी म्हणजे सगळं कळालं. कुठल्या कॅटेगरीत आहेत तुम्ही, ऑनलाईन आणि ऑफलाईन? कळतंय नक्की सगळं म्हणून डाऊट नाही का, सगळं डोक्यावरून जाते म्हणा सर? असेल, आता काय सांगायचं म्हणा, कोणाला सांगणार आता? नाही, ते विषय काय झालाय, पूर्ण आपली पातळीच एवढी खाली घसरली आहे की असं काही केलं पाहिजे हे ऍक्सेप्टच नाही आपल्याला. कधी कोणी दाखवलंच नाही ना. ह्या लेवलचं अनालिसिस आणि ह्या लेवलची सगळी जी काय आता आपण बघतोय लेवल, ती कधी दाखवलीच नसल्यामुळे ते न झेपणारा प्रकार आहे सगळा. चला या इकडं. प्रीला किती आहे, मेन्सला? आता याचं बॅकग्राऊंड कळालं, सिलेबस किती मोठा आहे. आता ह्याच्यात सोल्युशन काय माहिती का, तुम्ही इथं ह्याला एवढं सिरियसली घ्या, इथं जे बेसिक कन्सेप्ट आहे, जे सगळं आहे, ते इनडायरेक्टली तुम्हाला इथं कामाला येतं. ह्याचं एक सोल्युशन असं आहे, ह्या 10 पैकी बघा आता फक्त 10 क्वेश्चन आहेत. आय विल प्रूव्ह यू विथ PYQ. तुम्ही जर इथं नीट केलं, खूप चांगलं केलं, तर मेन्सला आत्ताही सांगतो मी तुम्हाला, ज्या वेळेला आपली ही बॅच झाली ना, समजा मी मेन्स काहीच नाही घेतलं तरी तुम्हाला किमान 10 पैकी 3 ते 4 क्वेश्चन हे बेसिक अभ्यासाच्या आधारावर देऊ शकता. कुठले? मेन्सचे. हे मिनिमम सांगतो, ऍक्च्युली 5 पर्यंत आकडा जात होतो, म्हणजे 5 पर्यंत गेलं म्हणजे 50% झालं ना तुमचं. म्हणून हे काय, बेसिक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणि अंडरस्टँडिंग डायरेक्टली किती, 10 पैकी 3 ते 4 किंवा मॅक्स 5 पर्यंत तुम्ही देऊ शकता. ह्याच्यातले आता अजून उरलेले 2 किंवा 3 आणि अजून उरलेले 1 किंवा 2 प्रश्न, असं आपण 10चं डिव्हिडेशन करू. हे सरळ सरळ बेसिकच्या ह्याच्यावर तुम्ही क्लिअर करू शकता. इथं मात्र थोडी ऍडव्हान्स लेवल असते. आता ऍडव्हान्स लेवल म्हणजे डेप्थ वाढवलेली असते, कन्सेप्टची, अंडरस्टँडिंगची. शेवटी परीक्षेत फरक आहे ना प्री आणि मेन्स मध्ये, तिथं. आणि हे मात्र अजून टफ लेवलला गेलेले असतात. म्हणजे इथे थोडी इकॉनॉमिस्ट, अर्थतज्ञ विचारलेले असतात, कुठली बजेट आणि सर्व्हेची आकडेवारी विचारलेली असते. हे सगळं प्रकार हा मेन्सचा. ह्याच्यात तुम्हाला रिझल्ट जो ठरतो तो ह्याच्यावरून ठरतो का, हे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हालाही यायला पाहिजे, बाय डिफॉल्ट कन्सिडर केलं पाहिजे. आता ऍक्च्युली हे जे आहेत ना, हे आउट ऑफ बॉक्स वगैरे म्हणू आपण. 10 पैकी 1-2 प्रश्न असतात, कोणालाच टॅकल होत नाहीत, ते कुठून तरी आणलेले असतात, त्यासाठी फार मोठे मोठे रिसोर्सेस वाचावे लागतात.
ते सोडून द्या, हे 1-2 आउट ऑफ बॉक्स म्हणू आपण याला. हे तर प्रीला पण असतात ना, प्रीला पण 1-2 प्रश्न असतात की जे येतच नाहीत. आता विषय कुठे येतो? इथे येतो. आणि हा एक प्रश्न, हे 2 प्रश्न, हे 3 प्रश्न, हे जे आहेत ना, हेच रिझल्ट ठरवतात तुम्ही इन आहेत की आउट आहेत. आपल्याला काय वाटतं? नाही सर, इकॉनॉमिक्सला आले ना 5-6 प्रश्न आले ना. 5-6 प्रश्नावर रिझल्ट येतो का? तुला जर प्री मेन्स पाठून पास होऊन पोस्ट घ्यायची असेल तर काय करावं लागेल? ही लेवल तर गाठावीच लागेल 100%. ही सुद्धा अचीव्ह करावं लागेल तुला, मग तू इन होतोस. हे तर सोडून दे, समजा बघू नंतर. दिस इज ऑल अबाउट प्री मेन्स, त्याची डेप्थ, टॉपिक्स, सेग्रिगेशन, कॉमन टॉपिक कुठले, बेसिक टॉपिक कुठले, आणि फक्त मेन्सचे टॉपिक कुठले. क्लिअरिटी आली? आता पुढचं सप्लिमेंटरी एलिमेंट्स, ह्याच्या आधारावर आपल्याला काढता येतात. मी जे म्हणलं तुम्हाला, इथं फक्त 15 क्वेश्चन असतात. ऍड करा आता. आता किमान किती प्रश्न ऍड करायचे? 5 क्वेश्चन. यू कांट इमॅजिन. मी तुम्हाला या बॅच मध्ये पूर्व परीक्षेचे जवळपास म्हणतोय, आता कधी 17 पण आकडा जाऊ शकतो, तो कधी 18 जाऊ शकतो, कधी 20 जाऊ शकतो, नियर अबाउट 20. हे आपल्या या बॅच मधून तुम्हाला प्रीला क्वेश्चन द्यायची जबाबदारी माझी, पण घ्यायची जबाबदारी कोणाची? हा, किती प्रश्नांची तयारी होणार आपल्या बॅच मध्ये? 20. विचार करा. मेन्सला इथं अजून 2 ऍड करा, म्हणजे किती? 12 मिनिमम. परत कधी कधी 13 जाऊ शकतो, पण 14-15 जाणार नाही, कारण बाकी सब्जेक्टला वेटेज दिलेलं आहे मेन्सला तिथं. ह्याच्यात आपण अजून 2 क्वेश्चन ऍड करू शकतो. मग टोटल 20 आणि 12 किती झाले? 22 मार्काला इकॉनॉमिक्स आहे, किंवा 22 क्वेश्चन म्हणू आपण त्याला, कारण प्रीला एका क्वेश्चनला 1 मार्क आणि मेन्सला एका क्वेश्चनला 2 आहे, त्याच्यामुळे ते गणित बसत नाही मार्कांचं. क्वेश्चन किती? 22 क्वेश्चन नोट जोक. किती होतात? 22 नाही, किती? 32 होतात रे. हा, टोटल किती? 32 क्वेश्चन्स. आता आपण प्रीला येऊ. आता मी फक्त प्री बद्दल बोलवलं. इकॉनॉमिक्स प्री 20 पर्यंत आकडा कसा जातो? ह्याच्यामध्ये पहिला पार्ट येतो कोर इकॉनॉमिक्स, हा एक पार्ट. दुसरा पार्ट येतो, त्याला आपण इथं करंट म्हणू समजा, करंट इकॉनॉमिक्स. तिसरा पार्ट येतो गव्हर्नमेंट स्कीम. नेक्स्ट पॉलिटी अँगल. नेक्स्ट तुम्ही आता तिथं कंटिन्यू पुढे लिहिला तरी चालतंय. इथं पॉप्युलेशन, लोकसंख्या. किती झाले? हा 1, 2, 3, 4 आणि 5. इथं करंट मध्ये इथं तुम्ही कंसात बजेट लिहिला तरी चालेल. बघा आता समजून घ्या नीट काय ते. ज्यावेळेला एखाद्या वर्षाची पूर्व परीक्षा विचारात घेतो आपण, समजा या वर्षी प्रिलिम झाली, ग्रुप बी, ग्रुप सी ची कुठली, जे मी 15 प्रश्न म्हणतो ना, ते 15 प्रश्न म्हणजे कुठले? येते का लक्षात? म्हणजे याच्यात काय विचारलं जाईल तुम्हाला? डायरेक्टली कन्सेप्ट, कोर फॅक्ट्स, बरोबर. म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, सार्वजनिक वित्त, नवीन आर्थिक सुधारणा, एलपीजी पॉलिसी, पंचवार्षिक योजना, सगळे जे टॉपिक आहेत, सगळा जो सिलेबस बघितला आपण, ते म्हणजे कुठलं? कळालं ना? त्याच्यावर तुम्हाला 15 प्रश्न असतात. आता ह्याच्यामध्ये इथं अजून काय अपेक्षित आहे कोर इकॉनॉमिक्स मध्ये? कन्सेप्ट आणि फॅक्ट्स. कन्सेप्ट आणि फॅक्ट्स. कन्सेप्ट म्हणजे समजा मी आता असं म्हणलं, जीडीपी, जीएनपी, एनडीपी, या कन्सेप्ट झाल्या, याच्यावरचे प्रश्न. आता फॅक्ट्सवरचे प्रश्न म्हणजे
म्हणजे भारताचं राष्ट्रीय उत्पन्न जर मोजायचं असेल तर 1949 ला एक समिती स्थापन केली, राष्ट्रीय उत्पन्न समिती. मग ती कधी स्थापन केली? 1949. मग हा काय झाला? फॅक्ट झाला. त्याचे अध्यक्ष पी.सी. महालनोबिस होते. मग ते अध्यक्ष म्हणजे काय झाले? फॅक्ट झाले. फॅक्ट म्हणजे अशा गोष्टी, ह्याचा अर्थ आकडेवारी असं नाही, ज्या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. स्टॅटिक डेटा. कळलं? आता उदाहरणार्थ मी जर असं म्हणलं, भारताचा जीडीपी हा जीडीपी ग्रोथ रेट 5% आहे. हे कन्सेप्ट मध्ये जाते का फॅक्ट मध्ये जातं? हे फॅक्ट मध्ये जातं. 5% आकडा आहे ना. जीडीपी ग्रोथ रेट म्हणजे काय? कन्सेप्ट मध्ये गेलेले आहे. बर, फॅक्ट मध्ये. फॅक्ट मध्ये पण आता त्याला स्टॅटिक फॅक्ट म्हणायचं का करंट फॅक्ट म्हणायचं? समजून घ्या. मी इथं फक्त फॅक्ट्स याच्याबद्दल जर बोललो तर फॅक्ट्स मध्ये पण मी दोन गोष्टी करेल. एक म्हणजे स्टॅटिक आणि एक म्हणजे करंट. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण देतो. आरबीआयची स्थापना 1935 ला झाली. फॅक्ट आहे की कन्सेप्ट आहे? फॅक्ट आहे ना. हेच आता हळूहळू तुमची अंडरस्टँडिंग वाढेल. आता तुम्हाला हेच जर कळालं ना, कन्सेप्ट म्हणजे काय, फॅक्ट्स म्हणजे काय, तुम्ही टॉपिक कसा अभ्यास करणार? प्रश्नाचे दोन स्वरूप आहेत. कन्सेप्टवरही प्रश्न येतात आणि फॅक्ट्सवरही प्रश्न येतात. 1935 ला आरबीआयची स्थापना झाली म्हणजे कुठल्यावर प्रश्न येतो? फॅक्ट्सवर आहे. फॅक्ट्स मध्ये पण तो स्टॅटिक मध्ये आहे का करंट मध्ये? हा, अंडरस्टँडिंग वाढायला लागली. आता कळायला लागले हळूहळू. इथं स्टॅटिक मध्ये म्हणजे ह्याचा अर्थ न बदलणारा फॅक्ट, न बदलणारा एरिया. आता आरबीआयची स्थापना 1935 ला झाली, 10 वर्षांनी 1936 ला होणार आहे का? ती बदलत असते का? हा झाला स्टॅटिक एरिया. पण आता आरबीआय संदर्भात समजा एखादी काही नवीन समिती स्थापन केली, आरबीआयच्या गव्हर्नरचीच बदली झाली, नवीन नियुक्ती झाली, म्हणजे काय झालं? करंट झालं. दुसरं उदाहरण, जीडीपी म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न. राष्ट्रीय उत्पन्न मोजमापासाठी जी समिती स्थापन केली, राष्ट्रीय उत्पन्न समिती, हे जे हा जो फॅक्ट आहे 1949 ला स्थापन झाली, तो स्टॅटिक मध्ये का करंट मध्ये? हा, चला ऑनलाईन तुम्ही इन्व्हॉल्व्ह होत चला, बोलत चला, उत्तर चुकवू द्यात. मी परत सांगतोय, बॅचच्या सगळ्यात शेवटी जेव्हा बॅच पूर्ण संपेल तेव्हा जर तुम्हाला पूर्ण इकॉनॉमिक्स संपवायचं असेल तर माझ्यासोबत तुम्ही इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजेत. 2 वे कम्युनिकेशन. तर याला अर्थ आहे. फक्त ऐकत बसण्यापेक्षा टाका, इन्व्हॉल्व्ह व्हा. मान्य ऑनलाईनला जरा थोडा वेळ लागतो टाईप करायला, हे करायला. शॉर्ट मध्ये टाकत चला. असं नाही की तिथं ग्रॅमॅटिकल करेक्शन असलं पाहिजे किंवा हेच असलं पाहिजे. अरे तुम्ही तुमच्या भाषेत टाका, पण इन्व्हॉल्व्ह व्हा. काय स्टॅटिक आहे 1949 ला, बरोबर, राष्ट्रीय उत्पन्न समिती स्थापना. का हाच प्रश्न विचारला होता ना? आता जर तुम्हाला असं विचारलं भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाबाबत, मग आत्ताचं राष्ट्रीय उत्पन्न किती आहे 2025-26 नुसार? ते काय येणार आहे? करंट मध्ये येतं. म्हणजेच अशा गोष्टी. आता उदाहरणार्थ अजून एक बेस इयर राष्ट्रीय उत्पन्नाबाबतचा. आधारभूत वर्ष ही संकल्पना आहे. म्हणजे सरळ सरळ मला राष्ट्रीय उत्पन्न मोजायचं असेल ना तर कुठलं तरी एक बेस इयर पकडावं लागतं. तर ते किती आहे बेस इयर? कोणतं आहे? 2011-12. ठीक आहे. हे आर्थिक वर्ष होतं, आता बदललं, 22 केलेलं आहे. मग आधारभूत वर्ष जे 2011-12 होतं, हे फॅक्ट आहे का? आहे. स्टॅटिक मध्ये टाकू का करंट मध्ये टाकू? हा, आता म्हणा सर अजून थोडा कस लागतोय. आता तो गेला स्टॅटिक मध्ये. आता ते बदलणार आहे का? हे बघा, आधारभूत वर्षाची एक सिरीज आहे. अगोदर त्याच्या आधी 4-5 होतं, त्याच्या आधी अजून 2004-5 असे हे आधारभूत वर्षाचे आहेत ना. म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये एक समजा एवढे आधारभूत वर्ष झालेत. आता हे बदलणार आहेत का? हे काय झालं? स्टॅटिक मध्ये गेलं. आता मी अपडेट केलं, नवीन आधारभूत वर्ष आणलं 2022. हे करंट मध्ये आहे. बरं, आता परत मी काय केलं? अजून बदललं, 2028 आधारभूत वर्ष 2028 केलं. आता हे कुठे गेलं? स्टॅटिक मध्ये गेलं. आता कळतंय का? अजून उदाहरण देतो. नीती आयोग ऐकले का? नियोजन आयोग, नियोजन आयोग आणि राष्ट्रीय विकास परिषद, प्लॅनिंग कमिशन आणि नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. बरं, त्यात प्लॅनिंग कमिशन विचारात घेऊ आपण. आता प्लॅनिंग कमिशन आहे का? नाही. नियोजन आयोग नाही. त्याच्याऐवजी कोण आले? नीती आयोग आलाय. सो नीती आयोग इज अ पार्ट ऑफ
नियोजन आयोग इज अ पार्ट ऑफ. यस. आता अंडरस्टँडिंग अजून वाढली का? एक्झॅक्टली फॅक्ट म्हणजे काय? फॅक्ट मध्ये ही बदलणारे न बदलणारे. चला ऑनलाईन सांगा. असं प्रत्येक टॉपिक बद्दल तुम्हाला कळायला पाहिजे, प्रत्येक टॉपिक बद्दल. आणि मग बघा काय कॉन्फिडन्स येईल. चला काय बघतोय आपण? सप्लिमेंटरी ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे कोर इकॉनॉमिक्सच फक्त करून जर शांत बसणं असाल तर तुम्ही 15 मार्क घेताय. पण मी किती देणार तुम्हाला? अजून 5 मार्क माझ्याकडून एक्स्ट्रा घ्या. मग ते कळाल्यानंतर आता आपण जे सगळं बघणार आहोत ते ह्याच्याबद्दल आपली फर्स्ट प्रायोरिटी ही आहे बरं का. आपला मेन सब्जेक्ट कुठला आहे? हा आहे जो इकॉनॉमिक्सचा, जो 15 मार्काला आहे. ऍक्च्युली आपण ह्याला जास्त फोकस देणार आहेत. पण ह्याच्या सोबतच काही काही गोष्टी असतात, जसं की फॉर एक्झाम्पल करंट. आता मी जे म्हणलं ते करंट पण होतं का नाही? मग ती आकडेवारी असेल, कुठली योजना असेल, व्हॉट एव्हर काही असेल, तर तोही पार्ट आपल्याला याच्यात ऍड करायचा आहे. दरवर्षी किमान किमान म्हणतो मिनिमम तुम्हाला एक प्रश्न याच्यावर दिसतो. मी फार मिनिमम म्हटलेलं, एक नसतो, 2 असतात किंवा 3 असतात. आता करंटचं याच्यावर सेपरेट ठेवलंय आपण लेक्चर. करंट आणि बजेटची डेप्थ किती आहे ते नंतर बघू आपण. पण हा एक एलिमेंट झाला. प्लस गव्हर्नमेंट स्कीम. आता तुम्हाला सर मग बजेटमध्येच गव्हर्नमेंट स्कीम येतात ना, म्हणून काही काही गोष्टीला वेगळं नाही करू शकत. आता गव्हर्नमेंट स्कीम ही इंडिव्हिज्युअल जाहीर करू द्या किंवा बजेटमध्ये जाहीर करू द्यात, आपल्याला काय करायचंय? गव्हर्नमेंट स्कीम करायची. बर, ती करंटची असू द्या किंवा जुनी असू द्यात. आता तुम्ही हे वाचण्यात आलं असेल तुमच्या रोजगार हमी योजना, MG नरेगा. तिचं काय बदललंय? नाव बदललंय. जी रामजी. जे काय केलंय, कसं आहे सगळं बघू नंतर. पण आता MG नरेगा योजना जुनी आहे ना. मग तुम्हाला जर प्रश्न असा आला, सुरुवात कधी झाली? हा, मग कुठला एरिया आहे? स्टॅटिक. पण मग आता त्याच्यात काय बदल झाला? करंट. म्हणजे हे जे सगळं आहे ना, हे हळूहळू समजून घ्यायचंय. आणि मग बरोबर कधी कधी काय होतं, करंट बेस्ड क्वेश्चन विचारला जातो. म्हणजे सध्या काहीतरी त्याचा इश्यू चालू आहे, त्याच्यावर क्वेश्चन ट्रिगर होतो. आता आयोग तुम्हाला हे नाही विचारणार सांगा तिचं नाव आता काय झालंय. आयोग काय करेल? आता MG नरेगा चर्चेत आहे, सांगा सुरुवात कधी झाली. म्हणजे तुम्ही सगळे अख्खे महाराष्ट्र फोकस काय करणार? अरे आता चेंज काय झाला. पण आयोग कुठे गेला? बेसला गेला, स्टॅटिकला गेला. मग आता अभ्यास करताना आपल्याला काय करावं लागणार आहे? दोन्ही गोष्टी कराव्या लागणार आहेत. आता काय बदल झाला आणि आधी काय होतं, ह्याचं सगळं डिटेल व्यवस्थित आपण घेणार आहोत. डोंट वरी. तुम्हाला हे स्वतः सगळं सर्च करून आणायचं का? तुम्ही सगळं सर्च करणार का? हे वेबसाईटला जाऊन रिपोर्ट्स वाचून हे कोण करणार आहे? त्यामुळे फक्त जे चाललंय ते घ्या. सगळं ताट तुमच्या समोर वाढलेलं असणार आहे. शांतपणे फक्त काय करायचं? खायचं, डायजेस्ट होईल एवढं. चला, करंट झालं. काय झालं इथं? गव्हर्नमेंट स्कीम झाल्या. ज्या गव्हर्नमेंट स्कीम येतील त्याच्यावर प्रश्न असतात. आता मात्र इकडे या. तुम्ही जेव्हा पॉलिटी सब्जेक्ट कराल ना, तुम्हाला सर तुम्ही पॉलिटी पण घेणार आहे का? अजिबात नाही. माझा आणि पॉलिटीचा संबंध नाही, पण इकॉनॉमिक्सचा संबंध आहे आणि तेवढा आपल्याला घ्यायचा आहे. उदाहरणार्थ सार्वजनिक वित्त टॉपिक आहे का? आहे. बर, त्याच्यामध्ये आपण अर्थसंकल्प शिकणार आहेत का? बजेट जर शिकणार असू तर तुम्हाला ह्या वर्षीचं बजेट आकडेवारी विचारली जाईल. तो झाला करंटचा पार्ट. पण जर आता त्याचे 3 अँगल आहेत. म्हणजे बघा, मी सार्वजनिक वित्त हा टॉपिक जर घेतला, याच्यात पण मी जर बजेट घेतलं, अर्थसंकल्प, ह्याचे 3 अँगल कुठले कुठले काय सांगता येईल? एक अँगल पहिला आपला कोर इकोचा. आता कोर इकोचा म्हणल्यानंतर ह्याच्यात काय येईल? अर्थसंकल्प म्हणजे काय, त्याची बेसिक डेफिनेशन. सरकारचं एका आर्थिक वर्षामध्ये सरकारला मिळणार एकूण उत्पन्न आणि सरकारचा होणारा एकूण खर्च. सरळ सरळ अर्थसंकल्प म्हणजे सरकारला मिळणार उत्पन्न आणि सरकारचा होणारा 100 रुपये उत्पन्न असेल, 100 रुपये खर्च असेल. ही बेसिक डेफिनेशन झाली. बजेट म्हणजे काय, हे अर्थसंकल्प. ह्याच्यात परत वेगळे प्रकार आहेत. 100 रुपये उत्पन्न
आणि 100 रुपये खर्च, उत्पन्न आणि खर्च सारखा आहे, समान आहे. मग ह्याला कुठला अर्थसंकल्प म्हणायचं? समतोल अर्थसंकल्प म्हणायचं. बॅलन्स बजेट ही कन्सेप्ट झाली. जेव्हा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त येईल, उत्पन्नापेक्षा खर्च कमी येईल, तेव्हा अजून वेगळे अर्थसंकल्प. त्याला आपण डेफिसिट बजेट म्हणतो, सरप्लस बजेट म्हणतो. मग हे सगळे कोर कन्सेप्ट म्हणजे काय आपलं कोर इकॉनॉमिक्स. कशा संबंधित? बजेटच्या संबंधित. कळते काय चाललंय ते? ह्याच्यावर प्रश्न येतो बजेटला कोर इकॉनॉमिक्सला धरून. आता टॉपिक तोच आहे, बजेट करंटच्या अँगल. म्हणजे या वर्षीचं बजेट जे आता येणार आहे, कधी असतं बजेट? 1 फेब्रुवारीला. मग आता ते बजेट जे आलं, मग ह्या बजेटनुसार आकडेवारी, कुठला नवीन इनिशिएटिव्ह, गव्हर्नमेंट स्कीम जे काय असेल ते बजेटचं काय झालं? करंटचं आता बजेट आणि सर्वे. 2 अँगल क्लिअर झाले. तिसरा अँगल म्हणजे आता मी तुम्हाला सांगतोय तो पॉलिटी अँगल. मला सांगा, तुम्ही पॉलिटीमध्ये विधेयक ही कन्सेप्ट शिकता का नाही? विधेयक किती प्रकारचे? 3 प्रकारचे. सर्वसाधारण विधेयक, घटना दुरुस्ती विधेयक आणि धन विधेयक किंवा वित्त विधेयक. आलं लक्षात? वित्त विधेयक म्हणजे धन विधेयक म्हणतो, दुसरं तिसरं काही नाही, बजेट आहे ते. आला का पॉलिटीचा अँगल? आणि जर मग ते विधेयक असेल, पॉलिटी असेल, तर मग संसद आली का? संसद आली म्हणल्यावर मग लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती तिघ जण आले. मग आता इथं विषय असा आहे, बजेट अर्थसंकल्प म्हणजे सरकारला मिळणार एकूण उत्पन्न आणि सरकारचा होणारा एकूण खर्च. मग हा जो सगळा पैसा आहे, हा सरकारला मिळणारा हा कोणाचा आहे? लोकांचा आहे, देशातील लोकांचा आहे ना. आणि मग तो कर मार्फत वेगवेगळ्या स्वरूपात सरकार पैसा गोळा करतो. तो जर खर्च करायचा असेल तर संसदेची परमिशन घ्यावं लागेल. मग संसदेमध्ये पण तुम्ही बघत असाल, लोकसभा आणि राज्यसभा. सर्वप्रथम धन विधेयक कुठं मांडलं जातं? लोकसभेत मांडलं जातं. असं ऐकलंय का? त्याला काहीतरी बेस आहे, रिझन आहे. ती कन्सेप्ट काय आहे? का बरं लोकसभाच राज्यसभा नाही? म्हणजे राज्यसभेत नंतर जातो, कारण देशात सरकारचा जो काही पैसा आहे तो लोकांचा आहे, आणि मग तो खर्च करण्यासाठी लोकांची परमिशन घ्यायची आहे. आणि मग लोकांची परमिशन घ्यायची म्हणजे की 150 करोड पब्लिक आहे, सगळ्यांची परमिशन घेत बसणार का? दे रे तुझी सही, तुझी सही दे. मग सरकार काय करणार? लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी कुठे असतात? लोकसभेत असतात. राज्यसभेत असतात का? नाही. म्हणून धनविधेयक बजेट सर्वप्रथम कुठे जातं? लोकसभेत जातं. क्लिअर? दिस इज ऑल अबाउट पॉलिटी अँगल. मग ते धनविधेयक काय? मग धनविधेयकात धनविधेयक, वित्त विधेयक काय? ह्या दोघातला परत बेसिक डिफरन्स आहे. हे सगळं इथं लागतं. कळालं का? म्हणजे आपण सार्वजनिक वित्त टॉपिक शिकताना 3 अँगलने शिकला पाहिजे. आधी काय आपला? मग करंटचं येणार, मग ह्याच्यासोबतच काय आहे? चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन काय चाललंय कळतंय का? डिमांड ऑफ दी सब्जेक्ट लक्षात येते का? इकॉनॉमिक्स मध्ये मार्कच येत नाहीत, कसे येतील? काहीच माहित नाही ना. सब्जेक्ट काय आहे, कसे प्रश्न येतात, काही गोष्टीला आपण नाही ब्रेक करू शकत. आता उदाहरण आहे, तिथं तुम्ही आर्टिकल करता का नाही पॉलिटीमध्ये? कलम कलम असतात का नाही? तुम्हाला सर मग आम्ही काय नाही कोर पॉलिटीचेच कलम करतो. आता तुम्हाला सरळ सरळ प्रश्न येतो, बजेट, अर्थसंकल्प, धन विधेयक, त्याचं आर्टिकल किती आहे? 110, 111, 112, 113. सर इथंच काहीतरी आहे बघा. इथंच आहे, तसं नाही. मग आयोगाचे ऑप्शन पण असेच असतात, 4 क्लोज ऑप्शन असतात. मग काय नाही सर, कन्फ्युजन झालं. 112 मध्ये आणि 113 मध्ये. बरं, राज्याचं किती आहे? 102, 103, 202 का 203? माझ्याकडे बघायचं नाही, मला काहीच माहित नाही. 4 ऑप्शन असेच असणार आहेत. जिथं तुम्हाला कन्फ्युजन आहे तिथं 4 ऑप्शन असणार आहेत. मग आता याच्यावरून काय कळालं? सुपरफिशियल वरवर अभ्यास करायचा नाही, परफेक्ट असला पाहिजे. आणि मग तुम्हाला त्या पॉलिटीच्या अँगलनी पण इकडे प्रश्न येऊ शकतो, का सोडायचा? या इकडं सप्लिमेंट ऑफ इकॉनॉमिक्स. काय पहिले किती प्रश्न? 15 प्लस काय केलं आपण ऍड? बजेटचा मिनिमम 1 प्लस काय ऍड केलं? गव्हर्नमेंट स्कीम
तुम्हाला आता दाखवू शकतो. कधी कधी याच्यावर एकाच वर्षी 2-2 प्रश्न आहेत. कशावर? फक्त गव्हर्नमेंट स्कीमवर. कधी कधी 3-3 प्रश्न आहेत. नॉट अ जोक. हा एवढा एक एरिया तुम्हाला 3 क्वेश्चन देतो, 3 मार्क देतो. आपल्याला पॉईंटने सुद्धा रिझल्ट जातो बरं का. आणि एकच एरिया तुम्हाला 3-3 देत असेल तर. बरं, ह्याचं सुद्धा कंपायलेशन जवळपास 200 योजनांचं कंपायलेशन रेडी आहे तुमच्यासाठी. किती? 200 योजना इम्पॉर्टंट. बजेट आणि सर्व्हे मध्ये करंटच्या येतात ते वेगळ्या. हे रेडी आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आता? वाचायचंय. प्रॉपर पीडीएफ तुम्हाला मिळेल. या इकडं. पॉलिटी अँगल झाला. आता हे इकडं काय लास्ट? पॉप्युलेशन, लोकसंख्या. या टॉपिकचा आपला काय संबंध? चला सांगा. कोर इकॉनॉमिक्स सोबत कसं आता मी लिंक लावून दिली आधीचे टॉपिक, तसं लावून लिंक आता. काय लिंक लागेल बरं? काय सांगता येईल तुम्हाला? बर, अजून टॉपिकशी लिंक लावायचं म्हणलं तर कुठलं टॉपिक आणि याचा संबंध लागेल आपल्या? बरं, ओके, गुड. अजून? आता हाच जिओग्राफी मध्ये पण येतो बरं काय. हा, मग आता तिकडचं तिकडं करायचं, इकडे जसं पॉलिटी. तुम्ही म्हणा सर मग पॉलिटी अख्खं शिकवा, मी विधेयक कन्सेप्ट शिकवत बसणार का? मी नाही सांगणार. ते तुम्ही पॉलिटीमध्ये कन्सेप्ट क्लिअर करा ना. इकॉनॉमिक्सला लागलेल्या गोष्टी मी इकडे क्लिअर करेल तुम्हाला. तसंच सेम हे जिओग्राफीच्या मध्ये तुम्हाला तिकडे कव्हर होईल, इकडे इकॉनॉमिक्सचा अँगल कव्हर करून दिला जाईल. इथं तुम्हाला तुम्ही जे सांगितले टॉपिक बरोबरच आहे. दारिद्र्य असेल, बेरोजगारी असेल, तुम्हाला दारिद्र्य बेरोजगारीच्या वेळेस क्लिअर कट त्याचे कारण जर विचारलं ना, देशात बेरोजगारीचं कारण खालीलपैकी सांगा. त्यापैकी एक कारण लोकसंख्या वाढ. दारिद्र्य देशात का वाढले? कारण सांगा. भरपूर कारण आहे. त्यापैकी एक कारण लोकसंख्या वाढ. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मानव विकास. आपण ज्या वेळेला ह्युमन डेव्हलपमेंट म्हणतो, तो सगळा मुद्दा येतो इथं. देशात विकासासाठी 2 संसाधनं लागतात. 2 रिसोर्सेस लागतात. कुठले रिसोर्सेस? एक म्हणजे नॅचरल रिसोर्सेस, दुसरं म्हणजे ह्युमन रिसोर्स. मग ह्युमन रिसोर्स म्हणजे डेमोग्राफिक डिव्हिडंड ही एक कन्सेप्ट आहे. लोकसांख्यिकीय लाभांश. आपल्याला जर देशाला विकास करायचा असेल, विकसित अर्थव्यवस्था करायची असेल, तर देशातील लोकसंख्येचा विकासासाठी लाभ करून घेणे, तर म्हणायचं लोकसांख्यिकीय लाभांश. डेव्हलपमेंट करायची ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागेल? देशातील लोकसंख्येचा लाभ करून घ्यायचा आहे. मला सांगा, आपल्याकडे नॅचरल रिसोर्सेस भरपूर आहेत, खूप आहेत. तर ते ऑटोमॅटिक नॅचरल रिसोर्सेस वस्तू सेवा तयार करतील का? विकास करतील का? ते यूज करण्यासाठी कोणाची गरज आहे? लोकांची. ह्युमन रिसोर्स, मानवी संसाधन, मनुष्यबळ. बर, मग आता मनुष्यबळ भरपूर आहे जगात. आपण किती नंबरला आहे? आता क्रॉस केलं ना चायनाला. काय राहिलं आता? ते जनगणना झाली नाही आपली फक्त. आता ती पण डिक्लेअर केली त्यांनी. होईल ती आता झाल्यावर परत नवीन आकडेवारी आहे तुम्हाला. आता जुनी आहे तोपर्यंत परीक्षा पास व्हा बरं का. जनगणना नवीन आली, सगळा डेटा नवीन आणि पाठ करायला वेळ लागतो. विचार करा, पटकन ती जनगणना व्हायच्या आत प्री मेन्स आणि बाहेर पडा, नाही तर फार मोठा नवीन खुराक येणार आहे सगळा. आता काय झालंय? तेच 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 सेट झालं डोक्यात. 2011ची आकडेवारी फिट बसली म्हणा सर, सगळी रिमूव्ह करावं लागेल तुम्हाला. त्याच्या आधी पास व्हा. म्हणून हा, आता 2011 नुसार आकडेवारीच करायची बरं का आपल्याला. आता करंट काय आहे काय ना, तो सगळं वेगळा पार्ट आहे. बरं, विषय हा आहे. आता तुम्हाला सांगत होतो, मनुष्यबळ तर खूप आहे ना, एवढी लोकसंख्या आहे, मग त्याचा विकासासाठी फायदा का नाही होत? मग तिथून आपला इकॉनॉमिक सुरू होतो. मग त्याच्यामध्ये येतं तुमचं ह्युमन डेव्हलपमेंट. आपल्याकडे असलेली लोकसंख्या सुशिक्षित आहे का? एज्युकेटेड आहे का? नाही. स्किलफुल आहे का? नाही. हेल्दी आहे का? नाही. मग एज्युकेशन, हेल्थ आणि स्किल प्रश्न होता का रे? काल परत दाखवला का? कुठला? एज्युकेशन हा घटक खालीपैकी कुठल्याही विकासाशी संबंधित आहे? उत्तर काय होतं? मानव संसाधन विकास किंवा मानव साधन संपत्ती. लागली का लिंक? डायरेक्टली पीओ दाखवला का कंबाईनचा? म्हणजे लोकसंख्या टॉपिक हा आपल्याला मार्क देऊन जातो. आता कळालं का? ह्याचा आणि इकॉनॉमिक्सचा संबंध आहे. सो एकंदरीत टोटल किती एलिमेंट्स आहेत? 5. पहिला म्हणजे आपला मेन सब्जेक्ट इकॉनॉमिक्स, त्याला सोबत करंट, बजेट म्हणा, गव्हर्नमेंट स्कीम, पॉलिटी अँगल आणि लोकसंख्या. आता ही अशी 5, ही जी आपली ताकद आहे, ती तुम्हाला किती मार्क देणार आहे? 20. नॉट अ जोक. घ्यायचे का नाही तुम्ही ठरवा. हे घ्या, लिहून घ्या. चला, ऑनलाईन आणि ऑफलाईन. ब्रॉड अँगल
आला का? आज अजून कॉन्फिडन्स वाढला का? आणि इकॉनॉमिक्स नेमकं काय कंबाईनला पुढच्या लेवलचं कळालं का? चला सांगा. चला पटकन. ऑनलाईन आणि ऑफलाईन 2 मिनिट घ्या आणि सांगा आजच्या लेक्चर मधून काय घेतलं, आज काय कळालं. रोज एक 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 कॉल पुढे चाललोय आपण. आज ओव्हरऑल इकॉनॉमिक्स बद्दल, कंबाईन बद्दल काय लक्षात आलं? घ्या, लिहा लिहा तिथं. चला ऑनलाईन सांगा. तुम्हाला ते केवायसी माहिती असते का रे? शब्द ऐकला केवायसी काय? नो युअर कस्टमर. तसंच ही केवायसी आहे. नो युअर सब्जेक्ट, नो युअर एक्झाम. नो म्हणजे एन ओ नो नाही. हा, आता इंग्लिश पण आहे ना तुम्हाला मेन्सला, बेसिक बेसिक माहिती असू द्या. ही केवायसी चालली आहे. केवायसी शिवाय काही मिळत नाही. आपण ते सोडून डायरेक्ट सब्जेक्टला हात घालतो. म्हणजे पहिले 4-5 लेक्चर जर आपण इंट्रोडक्शनला देत असाल तर विचार करा. चला ऑनलाईन सांगा. काय बुक बद्दल? बरोबर सांगतो तुम्हाला. शेवटी ना डायरेक्ट आपण कसा टॉपिक घेणार आहेत, तुम्ही कशा नोट्स काढायच्या, बुक मधून काय घेणार आहे, सुरू द्या ना. सुरू झालं ते सांगतो. तुमचा एकही डाऊट राहणार नाही. आता माझं काय म्हणणं, फक्त जे समोर तुमचे चाललंय ना हे जास्तीत जास्त समजून घ्यायचा प्रयत्न करा. तुमच्या मनात डाऊट येणं साहजिक आहे. नवीन नवीन सर कसं होणार, काय करणार, सगळे सगळे प्रश्नांची उत्तर मिळतील टप्प्याटप्प्याने. हा, रेफरन्ससाठी माझं काय म्हणणं आहे, बघा सेल्फ स्टडी करणार असाल तर मी वेगळी लिस्ट देईल बुकची, कारण तुम्ही सेल्फ स्टडी करता ना. मग आता तुम्ही जर बॅच जॉईन केली आहे तर मग विषय सोडून द्या. आता कोणावर? माझ्यावर. आपलं इकॉनॉमिक्स गाईड बुक आणि काही इतर स्टडी मटेरियलची पीडीएफ आहे, किंवा तुम्हाला करंट अपडेट येत जाईल. आता बजेट सर्वे पुढे येईल. मी दिलेल्या गोष्टीच्या बाहेर करूच नका. पार्ट 1 आहे, पार्ट 2 च्या पीडीएफ आहेत. ते परचेस करायची किंवा काही करायची गरज नाही. ते मिळेल तुम्हाला. तुम्हाला इकॉनॉमिक्स बाबत एक सुद्धा पेज किंवा काही गोष्टी ह्याच्या बाहेर करायची गरज नाही. एवढं ऑलरेडी मटेरियल दिलेलं आहे. थोडं थांबा, दाखवतो ना शेवटी. आपलं उद्या परवा हे झालं ना, तुम्हाला तो एक आवाका दाखवतो. सगळं मटेरियल रेडी आहे. त्यामुळे ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला मी सोर्स सांगेल भरपूर, पण काय फायदा आहे का? आणि मग इरिलेव्हंट होऊन जाईल ना सगळं. ठीक आहे. त्यामुळे तुमचे डाऊट येणं साहजिक आहे. तुम्ही विचारा प्रश्न. प्रश्न विचारायला काय नाही, पण ते टप्प्याटप्प्याने उत्तर देईल मी त्याचे. अर्थनीती म्हणून आहे. अर्थनीती बाय गजानन बसके. टेलिग्राम चॅनल सर्च करा. तिथे तुम्हाला ज्या ज्या गोष्टी अपडेटेड आहेत, काही चेंजेस आहेत, तिथं मिळत जाईल. ह्याचा आता तुम्हाला सर वर्गात नाही सांगणार का? आता वर्गात तेच काय माहिती का, सगळंच रोज करंटला धरून जर गेलो आपण, विषय होणार नाही. कारण इकॉनॉमिक्सला एवढं करंट आहे. आपली पहिली प्रायोरिटी असेल कोर इकॉनॉमिक्स, याला फोकस करणे. चला काय फॅक्ट म्हणजे काय? इकॉनॉमिक स्टडी अँगल. अच्छा, म्हणजे तुम्ही ते कळालं असं म्हणताय का प्रश्न विचारताय? आज हे लक्षात आलं असेल की फॅक्ट्स म्हणजे काय, किंवा त्याचे पण काय अँगल असतात. ठीक आहे ठीक आहे. यस, ओके ओके, टाकतो ते.
चालेल, थांबायचं का? आता उद्या काय दिले होते आपण फंडामेंटल्स ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये? उद्या करंट आहे, बरोबर? हा, चालतंय. शुअर. ती तुम्हाला ऑनलाईन 3 आहे पूर्ण. हा, मी वाटलं तर बघून सांगतो तुम्हाला ते. ठीक आहे, ठीक आहे ना. त्याला ते आपलं हे ऍप डाउनलोड करायला सांगा. चालतंय, थांबू आपण. बाकी उद्या कंटिन्यू करू. पण हे जे चाललंय हे सगळं बिना कामाचं इरिलेव्हंट आहे बरं का, बरोबर ना? जे ज्याला असं वाटत असेल ना, सर नाही मी काय करतो 2-3 दिवसांना सिरियस होतो. आता जेव्हा टॉपिक सुरू झालं ना, हो ना, तेव्हा सिरियस मग ते बरोबर. हे जे 3-4 दिवस आहेत ना, हे तुमचे 3-4 वर्ष वाचवणार आहे. आय रिपीट, लिहून घ्या. हे पहिलं जे इंट्रोडक्शन जे चाललंय ना, हे तुमचे 3-4 दिवस, तुमचे 3-4 वर्ष वाचवणार आहे. त्यामुळे बरेच जण, मी ऑनलाईन सांगतो, ज्यावेळेला आपण समजा इकोची बॅच घेतली किंवा काय रेकॉर्डेड बघायला लागलो आपण, तेव्हा ते इंट्रोडक्शन लेक्चर स्किप करतात. डायरेक्ट राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक दारिद्र्य कुठे दिसतो, जा तिकडं. तू ते 3-4 लेक्चर स्किप नाही करतोय, तू 3-4 वर्ष तुझे स्किप करतोय. हे सांगून थकलोय मी. तुम्हाला काय तुमच्यासाठी गरजेचं आहे हे सांगूनही कळत नसेल तर अवघड आहे. आवर्जून हे लेक्चर एखादा उलट टॉपिक नंतर करता येईल, कन्सेप्ट नंतर करता येईल, हे नंतर नाही. सुरुवातीला कळालं की अप्रोच तयार होतो, काय वाचायचं कसं वाचायचं ते. त्यामुळे किती काय सिरियसली घ्यायचं काय ना तुम्ही ठरवा. माझं सांगायचं काम आहे शेवटी. चलो थांबू आपण, उद्या कंटिन्यू करू बाकी.